शिर्डीमध्ये तर हे बघू शकता, हे शिर्डी गाव आहे मित्रांनो. बाबाच्या दरबारात आता चाललोय आम्ही. तर बघूया बाबाचा दरबार कसा आहे. तर मी तुम्हाला पूर्ण शिर्डीचा माहोल दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघायला विसरू नका, पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्कीच करा. तर करा मित्रांनो, आपण चाललोय आता साईबाबाच्या मंदिरामध्ये. ओम साईराम. आता लांबून एक हे आलेली आहे दिंडी आपल्या शिर्डीमध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर आपण यांना विचारू की आपली दिंडी कुठून आली आणि काय आली. तर कुठून आली दादा आपली दिंडी? आपली दिंडी आहे पांडुरणावरून आलेली आहे. महाराष्ट्र आणि एम-पीच्या बॉर्डरवर आहे. आणि छिंदवाडा जिल्हा होता पहिले, आता पांडुरणा जिल्हा झालेला आहे. हो का? तर तुम्हाला किती किलोमीटर पडतं यायला? 650 किलोमीटर पडते. हो का? हां. बरं, तुम्हाला शिर्डीमध्ये येऊन कसं वाटतं? खूप आनंद. हो का? आमचे पूर्ण लोक एवढे आनंदी असतात की चांगली आनंदी असतात. खूप मस्त. आणि व्यवस्था पण शिर्डीची चांगली आहे. हो, एक नंबर व्यवस्था आहे बरं का आमच्या शिर्डी. आहे एक नंबर व्यवस्था आहे. हो, तेच विचारलं की म्हटलं आता विचारूया, इतक्या लांबून आलेले तर कसं व्यवस्था आहे, कशी नाही आमच्या शिर्डीची, तुम्हाला आवडतं किंवा नाही? खूप मस्त व्यवस्था आहे. पालखी निवाऱ्यात पण चांगली व्यवस्था होती. बाकी सगळ्या ठिकाणी मंदिरात पण चांगली व्यवस्था आहे. काही साफसफाई वगैरे सगळं पद्धतशीर आहे. बरं, ठीक आहे मित्रांनो, बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो, आता आपण जातोय बाबाच्या मंदिरामध्ये. तर बघूया आता तिथं कसं आहे. आता इथं फटाके फोडणं चालू आहे, सर्व काही पद्धतशीर चालू आहे. तर आता चाललो आपण साईबाबाच्या दरबारामध्ये. तर चला मित्रांनो, भेटूया साईबाबाच्या दरबारात. आम्ही आलो आहे आता धर्मशाळेमध्ये. इथं साई आश्रम असं म्हणतात. इथं झोपायची व्यवस्था आहे, सर्व काही पद्धतशीर आहे. हां, साई धर्मशाळा मित्रांनो. तर आम्ही इथं आलो. आता दर्शन तर काही आमचं होणार नाही. दर्शन करायचं म्हटलं तर रात्रीचे जवळपास 2-3 वाजतील. त्याच्यामुळं म्हटलं आता रात्रभर इथं थांबूया आणि सकाळीच दर्शनाला जायचं. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही धर्मशाळा कशी आहे आणि वातावरण बघा इथलं. हे वातावरण बघा आणि किती लोक येतात इथं. हे बघा, इथं बस थांबता. रात्रीचा उशीर झाला तर इथं झोपायची व्यवस्था, परत जेवणाची व्यवस्था, सर्व काही असतं मंदिराच्या मार्फत. हे बघा मित्रांनो, साई धर्मशाळा. तर चला मित्रांनो, आता रूम वगैरे बघायचे आम्हाला. आता आम्हाला कोणती रूम भेटती ते बघू आणि सकाळी दर्शनाला जाऊ. आणि सकाळी तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिराचा माहोल आणि मंदिर. तर चला मित्रांनो. तर हे आम्हाला इथं आता रूम भेटली. हे बघा, इथं 10 जण या, 20 जण या का 30 जण या, किती जण इथं झोपू शकता. हे बघा, सगळी व्यवस्था आहे. हे बघा, सतरंजी, चादर सगळं भेटून जाईल म्हणा. सगळं टोटल भेटणार आहे मित्रांनो. आणि इथं शिर्डीमध्ये म्हणजे एक नंबर सुविधा आणि पैसे सुद्धा लागत नाही, काय लागत नाही. हे बघा, हे सगळे असे बेड लावलेले, सगळं व्यवस्थित केलेले. 1, 2, 3, 4, 5 जण फॅमिलीची वेगळी व्यवस्था केलेली असते. सगळं अलग असतं. जेवायचं तिकडं प्रसादामध्ये जेवण सुद्धा आहे. तसं काही हे नाही. इथून पावती काढली की सगळं जेवण ते फ्री असतं पूर्ण. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं इथला माहोल आहे. आणि आम्हाला हे लॉकर सुद्धा भेटलेले. हे बघा, यांचे नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उशी आणि एक बेडशीट भेटन, अंगावरती घ्यायला सतरंजी. त्याच्यात परत आपलं काही सामान असलं तर आपण सामान ठेवू शकतो, सगळं ठेवू शकतो. हे बघा, चाबी सुद्धा आहे आपल्याकडे. एवढं पद्धतशीर काय आहे मित्रांनो इथं. चाबी सुद्धा भेटून जाईल म्हणा. तर चला मित्रांनो, आता भेटूया आपण सकाळी चाललो मग आपण बाप्पाच्या दर्शनाला, साईबाबाच्या. तर चला मित्रांनो, जाऊ आता आपण सकाळी बाबाच्या दर्शनाला. आता रात्रभर, आता खूप लांबून आलो
आणि आता दमल्याच्या नंतर थोडासा आराम करायचा आहे. तर चला जाऊ आता आपण बाबाच्या दर्शनाला सकाळी. जय ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आम्ही चाललो दर्शनाला. आतमध्ये काही मोबाईलला एंट्री नाही आहे. आम्ही पहिले दर्शन करून येतो आणि मग बघू. पूर्ण शिर्डी दाखवतो मी तुम्हाला. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हे बघा इथून दर्शनाला बारी लागलेली आहे. इथून जावं लागतं. तर चला मित्रांनो आता जाऊ. झालं दर्शन. बघा आता किती गर्दी आहे. आता आम्ही दर्शन झाल्याच्या नंतर हे बघा साईबाबाची मूर्ती. काय करतो पार्किंग करतो. तर चला म्हटलं आता काही थोडेसे फोटो वगैरे काढू. तर इथं आम्ही फोटो शूट करायला थांबलो मित्रांनो. बघा शिर्डीचा माहोल. बघा किती भारी वातावरण आहे मित्रांनो. तुम्ही शिर्डीला आले का नाही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर नसन आले तर शिर्डीला एकदा या. बघा किती गर्दी आहे. आणि दर्शन करायला लागतं मित्रांनो 2 तास. 2 ते 2.5 तास आम्ही थांबलो. सकाळी 6 वाजेपासून बारीमध्ये लागलो होतो. तर आत्ताशी आमचं दर्शन झालं. तर आम्ही आलो आता इथं काहीतरी शॉपिंग करायला. हे बघू शकता तुम्ही किती भारी भारी दुकान लागलेले मित्रांनो. इथं एक नंबर मावले. आणि इकडं समोर जे साई प्रसादालय आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो साई प्रसादालय. इथं पूर्ण फ्रीमध्ये जेवण भेटतं तुम्हाला. हे बघा आता किती पब्लिक आणि किती लोक चालले. इथं तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये जेवण आणि सगळं भेटतं मित्रांनो. आणि शिर्डीला आले तर एक नंबर वाटतं आणि मनाला एकदम असा सुकून भेटतो. शिर्डी म्हणजे गाव आपल्या बाबाचं गाव साईबाबा. बघा मित्रांनो दुकाना. तर चला मित्रांनो काही शॉपिंग करू आता. थोडी घेऊ काहीतरी. बघा किती सुंदर माहोल आहे. किती छान आणि किती. हे बघा बाबाची मूर्ती. आता हे पूर्ण इथं फोटो काढायलाच थांबलेले. झालं मित्रांनो आमचं दर्शन वगैरे. आता फिरून इथं फिरायसारखं भरपूर काही आहे. पण आम्हाला जायला उशीर होतोय. त्याच्यामुळं आम्ही आता लवकर चाललो. आता तुम्ही शिर्डीला या आणि नक्की भेटा शिर्डीला येऊन आणि बाबाचं दर्शनाला. मित्रांनो माहोल म्हणजे माहोल एक नंबर. प्रसन्न मन होतं इथं आल्याच्या नंतर. नक्कीच या मित्रांनो. आणि